Hi guys, subscribe Education Hub channel and press bell icon to get next video notification. Hello students, welcome back. Now this is our fourth lecture on laws of motion. In earlier lectures we discussed about distance, displacement, speed, velocity and acceleration. Now all these terms were to understood by means of graphical method, or were to discuss relationship between distance, velocity, distance covered with time by graphical method. Okay, let's start now. And so at first we'll study distance time graph for uniform motion. For this purpose, in our textbook only they are given us all these. Look at here, the following table shows distance covered by a car in fixed intervals of time. Draw the graph of the distance against time, taking time along x-axis and distance along y-axis. Okay, and they are already ready-made given as a graph. Look at it here, the chart is given. A car is covering distance and the time is measured after 10 after regular intervals of 10 seconds. Okay, and that you have to show by graphical method here. Here scale where to write down, they are taken it where to write down. What is, we can see that on x axis 1 centimeter is equal to what, 10 second. आता तुम्हाला ग्राफ काढता येतात, तुम्ही शिकलेले आहात ग्राफ कसा काढायचा. ऑन वाय ॲक्सिस लुक ॲट हिअर स्केल 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20. पण आपलं उदाहरण जर बघितलं तुम्ही इथे बघा 0, 15, 30, 45, 60, 15चा फरक आणि ती 20चा दिला आहे. सो यू कॅन चेंज दिस स्केल किंवा तुम्ही चेंजेस करून टाका. 15, 30, 45, 60, 75, 90 अँड 105 ते तुम्ही चेंज करून टाका. ओके, आणि स्केल इथे काय घेणार मग 1 सेंटीमीटर इज इक्वल टू वॉट 15 मीटर. आपल्याला सोपं होईल काम. आता हे पॉईंट आपण करूया. बघा जेव्हा 0 मीटर होतं म्हणजे इथे येईल वेन टाईम इज 10 सेकंड, डिस्टन्स कवर इज वॉट 15, म्हणजे तो पॉईंट इथे येईल. बघा तुम्हाला पॉईंट प्लॉट करता येतात 15. नंतर इथे जेव्हा 20 सेकंद झाले आफ्टर 20 सेकंड डिस्टन्स कवर वॉट 30 मीटर. So it will be here. After 30 seconds distance covered 45 meter will be here. After 40 seconds distance covered by 60 meter, so will be here. After 50 distance covered was 75 meter, so it will be here, and like this will get all the points will get like this. And you have to join this. आता draw करायचा ग्राफ. आता मी हाताने काढतोय, बट डोंट डू दिस बाय हँड, यू हॅव टू गो दिस बाय वॉट, यू हॅव टू गो दिस बाय स्केल. आपण स्केलने हे जोडा. अँड ऑन जॉईनिंग इट बाय स्केल, स्केलने जोडा, यू विल फाइंड दॅट डिस्टन्स टाईम ग्राफ हा स्ट्रेट लाईन आला आहे. आता जर तुम्ही नीट निरीक्षण केलं, या ठिकाणी डिस्टन्स कवर्ड बघा, पहिल्या 10 सेकंदात 15 मीटर, in next 10 second 15 meter, 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 in next 15, means every equal time intervals. बघा, in every equal time intervals body is covering equal distance and already we define uniform speed. आपण uniform speed define केला आहे. So this is the example of uniform motion. आणि युनिफॉर्म मोशनचा डिस्टन्स टाईम ग्राफ काय होतो मग, द डिस्टन्स टाईम ग्राफ ऑफ युनिफॉर्म मोशन इज अ स्ट्रेट लाईन. हा स्ट्रेट लाईन ग्राफ येतो. अजून आपल्याला काही या ठिकाणी काढता येतं. त्यांनी सांगितलं आहे बघा, एक तुम्हाला ब्रेन पॉवरचा, त्यांनी यूज युअर ब्रेन पॉवरचा प्रश्न विचारला आहे. इन द डिस्टन्स टाईम ग्राफ अबव व्हॉट डज द स्लोप ऑफ द स्ट्रेट लाईन इंडिकेट. आता स्लोप कसा काढायचा मात्र हे तुम्हाला माहीत नाही. टू फाइंड आउट स्लोप ऑफ द, एखाद्या असा ग्राफ असेल तिचा स्लोप काढायचा असेल तर काय करायचं, त्या ग्राफवरचे कोणतेही 2 पॉईंट घ्या. सपोज आय एम टेकिंग दिस ए पॉईंट हियर आणि बी पॉईंट. ओके, फ्रॉम ए पॉईंट आय एम ड्रॉईंग अ लाईन पॅरल टू वाय ॲक्सिस.
this is, आणि from B point I am drawing line parallel to what, x axis, this is, आणि दोघे जिथे तयार होतात ऑब्वियसली ते राईट अँगल ट्रायंगल तयार होईल, ट्रायंगल ACB. या ट्रायंगल ACBचा हा जो व्हर्टिकल सेक्शन आहे याला वाय इंटरसेप्ट म्हणतात. दिस इज वाय इंटरसेप्ट. आणि जो हॉरिझॉन्टल आहे त्याला म्हणतात एक्स इंटरसेप्ट. येते लक्षात मला. म्हणजे स्लोप काय असतं मग, व्हॉट इज स्लोप? स्लोप ऑफ द ग्राफ इज रेशो ऑफ वाय इंटरसेप्ट अपॉन एक्स इंटरसेप्ट. नीट लक्षात घ्या, तुमच्याकरता नवीन आहे. स्लोप इज व्हॉट, वाय इंटरसेप्ट अपॉन एक्स इंटरसेप्ट. येते लक्षात तुम्हाला. आता वाय इंटरसेप्ट इथे काय आहे बरं, AC, बट AC इज, हा बघा AC हे दाखवतो आहे 75 A आणि C दाखवतो आहे 45, म्हणजे AC इज इंडिकेटिंग दिस मच पोर्शन अँड दिस इज व्हॉट, बघा हे काय डिस्टन्स आहे, म्हणजे AC दाखवतो आहे डिस्टन्स. अँड हाऊ मच डिस्टन्स इट इज, AC इज इक्वल टू, लुक ॲट हिअर, फ्रॉम 45 to 75 मीन्स इट इज इंडिकेटिंग व्हॉट, 30 मीटर. येते लक्षात, 30 मीटर. अँड BC इज पॅरल टू एक्स ॲक्सिस, आणि एक्स ॲक्सिसला पॅरल, एक्स ॲक्सिसला काय घेतलं आपण, टाईम घेतलेला आहे. सो BC इज टाईम, BC इज इंडिकेटिंग टाईम. आणि हा टाईम किती बरं, दिस टाईम इज फ्रॉम 30 to 50 म्हणजे 20 सेकंद आहे, 20 सेकंड. मीन्स स्लोप ऑफ डिस्टन्स टाईम ग्राफ इज काय आहे बरं, डिस्टन्स टाईम ग्राफचा स्लोप काय आहे, वाय इंटरसेप्ट म्हणजेच काय आहे, डिस्टन्स आहे, आणि एक्स इंटरसेप्ट म्हणजे काय, टाईम आहे. अँड वी नो दॅट डिस्टन्स अपॉन टाईम इज व्हॉट, करेक्ट, स्पीड. म्हणजेच व्हॉट वी कॅन से दॅट स्लोप ऑफ डिस्टन्स टाईम ग्राफ हा काय दाखवतो आपल्याला, स्पीड देतो, स्पीड. अँड वी कॅन कॅल्क्युलेट फ्रॉम ग्राफ, वी कॅन कॅल्क्युलेट हिअर स्पीड. कसा येईल बरं स्पीड, बघा स्लोप इज इक्वल टू काय येतो आहे बघा, वाय इंटरसेप्ट, वाय इंटरसेप्ट अपॉन एक्स इंटरसेप्ट. मग वाय इंटरसेप्ट आपण काढला या ठिकाणी 30 मीटर, वरती बघा काढला तर आपण 30 मीटर, आणि एक्स इंटरसेप्ट आपण काढला आहे 20 सेकंड, करेक्ट. अँड इफ विल सॉल्व धिस, व्हॉट विल गेट, हे आपण सॉल्व केलं आपल्याला मिळतं 1.5 मीटर पर सेकंड. स्लोप इज 1.5 मीटर पर सेकंड, म्हणजे स्पीड किती या गाडीचा, त्या कारचा, 1.5 मीटर पर सेकंड आहे. गॉट इट. सो स्लोप ऑफ डिस्टन्स टाईम ग्राफ गिव्ज यू व्हॉट, स्पीड ऑफ दॅट पर्टिक्युलर व्हेकल. आता हे झालं युनिफॉर्म मोशनच्या बाबतीत. आता आपण एक नॉन युनिफॉर्म मोशनचा डिस्टन्स टाईम ग्राफ काढून बघूया. लुक ॲट हिअर, द फॉलोइंग टेबल शो डिस्टन्स कव्हर बाय अ बस इन इक्वल टाईम इंटरवल्स. टाईम इंटरवल इक्वल घ्यायचा आणि ड्रॉ द ग्राफ टेकिंग डिस्टन्स अगेन्स्ट टाईम, टेकिंग टाईम अलॉंग एक्स ॲक्सिस अँड डिस्टन्स अलॉंग वाय ॲक्सिस, म्हणजे मागच्यासारखंच. अँड डज द ग्राफ शो डायरेक्टली प्रपोर्शनॅलिटी बिटवीन डिस्टन्स अँड टाईम. बघूया बरं संबंध दिसतो का डायरेक्टली तसा. आता या ठिकाणी आपल्याला ग्राफ कोरा दिला आहे, मीन्स यू हॅव टू ड्रॉ द ग्राफ युअर सेल्फ. मी पहिलेच ॲक्सिस काढून घेतले आहे बघा ग्राफवर. दिस इज वाय ॲक्सिस अँड दिस इज एक्स ॲक्सिस. सो वाय ॲक्सिस हिअर अँड दिस इज एक्स ॲक्सिस. सो वी आर टेकिंग टाईम अलॉंग एक्स ॲक्सिस आणि डिस्टन्स अलॉंग वाय ॲक्सिस. ओके. फर्स्ट ऑफ ऑल विल रिक्वायर स्केल. मग या ठिकाणी स्केल घेऊया. स्केल ऑन एक्स ॲक्सिस, ऑन एक्स ॲक्सिस काय स्केल घेणार आपण, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू, बघा आपल्या टाईममधला गॅप इक्वल आहे, 0, 5, 10, 15, मग तो इक्वलच आहे, तसाच्या तसा घेऊया. लुक ॲट 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40. Okay, so 1 centimeter is equal to what, 5 second. On y axis 1 centimeter is equal to, आता इथे बघा डिस्टन्स 7, 12, 20, मग असं घेऊ शकत नाही, तुम्हाला माहिती इथे इक्वल घ्यावं लागतं. मग आपण इथे 10चा स्केल सोपं घेऊया. 10,
20, 30, 40, 50. इथे कंसात लिहूया इन मीटर आणि टाईम हा काय आपला इन सेकंड. ओके. ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल 10 मीटर. आता ग्राफ आपण प्लॉट करूया. 0 0 वेन आफ्टर 5 सेकंड डिस्टन्स कवर वॉज इज 7 सेंटीमीटर. मग 7 इथे येईल बघा, हा 7. आफ्टर 10 डिस्टन्स कवर इज 12. मग 12 या इथे येईल बघा, दिस इज 12. आफ्टर 15 डिस्टन्स इज 20, सो 20. आफ्टर 20 डिस्टन्स इज वॉट 30, सो डिस्टन्स कवर इज 30. आफ्टर 25 डिस्टन्स कवर इज 41, distance cover 41. After 30 distance cover is 50, in this way. After 35 distance cover is 58. After 35 distance cover is 58. And now you have to draw. तुम्ही स्केलने हे सगळे पॉईंट येणार नाही, मग तुम्हाला फ्री हँडने असे जोडावे लागतील. यू हॅव टू जॉईन देम बाय फ्री हँड. स्केलने शक्य नाही हे सगळे जोडणं. सो व्हॉट वी कॅन से दॅट डिस्टन्स, आता इथे क्लिअर कट आहे बघा, बॉडी कवर्स अनइक्वल. इथे 7चा फरक आहे, इथे 5चा फरक आहे, इथे 8चा फरक आहे, इथे 10चा फरक आहे, इथे 9चा आहे. बॉडी कवर्स अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम इंटरवल्स. कारण टाईम इंटरवल्स आपण 5चाच घेत आहे बघा, 5 5 5 5. टाईम इंटरवल्स आपण कॉन्स्टंट ठेवला आहे. बॉडी कवर्स अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम इंटरवल्स. सो दिस इज एक्झाम्पल ऑफ नॉन युनिफॉर्म मोशन. आणि नॉन युनिफॉर्म मोशनचा डिस्टन्स हा स्ट्रेट लाईन येत नाही. सो देर इज नो डायरेक्टली प्रपोर्शनॅलिटी बिटवीन डिस्टन्स आणि टाईम. जसा डिस्टन्स टाईम वाढला तसा डिस्टन्स वाढत नाही आहे. हा कर्व येतो आहे डिपेंडिंग अपॉन. बघा, डिस्टन्स टाईम ग्राफ ऑफ नॉन युनिफॉर्म मोशन इज नॉट अ स्ट्रेट लाईन. ओके. आता पुढे आपल्याला घ्यायचं आहे बघा, व्हेलॉसिटी टाईम ग्राफ ऑफ युनिफॉर्म व्हेलॉसिटी. आणि त्यासाठी एक उदाहरण त्यांनी ऑलरेडी आपल्याला दिलं आहे बघा. अ ट्रेन इज मुव्हिंग विथ अ युनिफॉर्म व्हेलॉसिटी ऑफ 60 km/h फॉर 5 hours. द व्हेलॉसिटी टाईम ग्राफ फॉर धिस मोशन इज शोन इन द फिगर. बघा दिलेला आहे हा ग्राफ, त्यांनी आपल्या पुस्तकात दिला आहे. विथ द हेल्प ऑफ ग्राफ हाऊ विल यू डिटरमाइन डिस्टन्स कवर्ड बाय द ट्रेन इन सेकंड अँड फोर्थ अवर. दुसऱ्या आणि चौथ्या तासामध्ये बघा, मग दुसऱ्या तासाला ती बघा ए या ठिकाणी होती. द ट्रेन वॉज ॲट पॉईंट ए अँड ॲट द एंड ऑफ फोर्थ और ॲट द एंड ऑफ थर्ड आवर मीन्स बिगिनिंग ऑफ फोर्थ आवर इट वॉज ॲट पॉईंट बी. सो ड्युरिंग सेकंड टू फोर्थ आवर द ट्रेन ट्रॅव्हल फ्रॉम ए टू बी. दिस इज इट्स स्पीड. आता तिचा स्पीड कॉन्स्टंट दिला 0पासून असा ग्राफ येतो आहे. शक्यतो इफ अ बॉडी इज मुव्हिंग विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी, सुरुवातीला तिची व्हेलॉसिटी वाढेल असा ग्राफ येईल, नंतर स्टेडी येईल आणि नंतर तो असा ग्राफ येतो जनरली. आता आपल्याला दिला आहे, आपण असा घेऊया. ओके. नाव तर चौथ्या तासामध्ये, दुसऱ्या आणि चौथ्या तासात तिने किती डिस्टन्स कव्हर केलं हे आपल्याला हवं आहे. नाव वेन अ बॉडी इज परफॉर्मिंग लिनियर मोशन. आपल्या फिजिक्समध्ये आपण जेव्हा उदाहरणं सोडतो तेव्हा आपले ऑब्जेक्ट सरळ रेषेत जातं असं आपण मानतो. अँड सो देअर डिस्टन्स व्हेलॉसिटी इज द सेम. डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, स्पीड, व्हेलॉसिटी आर द सेम, काहीच फरक नाही. ओके. मग आपल्याला बघा काय या ठिकाणी दिलेलं आहे, आपला जो फॉर्म्युला बघा, स्पीड इज इक्वल टू व्हॉट, डिस्टन्स अपॉन टाईम. मग आपल्याला याच्यावरून डिस्टन्स करता येईल. डिस्टन्स इज इक्वल टू, पण मात्र इथे आपल्याला तो ॲव्हरेज स्पीड घ्यावा लागते. ॲव्हरेज स्पीड इंटू टाईम. Now already it is given that the velocity from the beginning of the train is constant 60 km/h. म्हणजेच तिचे ॲव्हरेज स्पीड पण काय येईल 60 km/h असेल. इंटू टाईम फ्रॉम सेकंड टू फोर्थ आवर मीन्स हाऊ मच टाईम ड्युरेशन इज देअर 2 hours. सो इट इज 2 hours. आणि हा प्रॉडक्ट करताना नंबरचा प्रॉडक्ट वेगळा, युनिटचा प्रॉडक्ट वेगळा. 60 × 2 into km/h into hour, and this is, look at it, 120 km. Distance covered by the train is what, 120 km. पण अजून ते म्हणतात काय, ते प्रश्न विचारतात बघा, इज देर इज एनी रिलेशन बिटवीन द डिस्टन्स कवर्ड बाय द ट्रेन इन सेकंड अँड फोर्थ आवर अँड
एरिया ऑफ द पर्टिक्युलर क्वाड्रँगल इन द ग्राफ. आता आपण काय केलं आहे बघा, फ्रॉम ए पॉईंट वी आर ड्रॉन टू परपेंडिक्युलर्स ऑन द टाईम लाईन अँड वी गॉट दिस क्वाड्रँगल. आता इथे तर आपल्याला तो रेक्टँगलच मिळाला आहे बघा. तर या क्वाड्रँगलचा एरिया आणि डिस्टन्स कवरमध्ये काही रिलेशन आहे का? विल फाइंड आउट द एरिया ऑफ क्वाड्रँगल. सो एरिया ऑफ दॅट क्वाड्रँगल, आता तो आपला रेक्टँगल म्हणून आपण डायरेक्टली लिहितो, एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ए बी डी सी. लुक एट हियर, तो क्वाड्रँगल काय आहे? रेक्टँगल आहे. ए बी डी सी इज द एरिया. मग एरिया ऑफ रेक्टँगल तुम्हाला माहिती, दिस इज द लेंथ अँड दिस द ब्रेथ. लेंथ इज मीन्स वॉट? ए सी. आणि ब्रेथ इज वॉट? दिस इज सी डी. ओके, तर ए सी इंटू सी डी इज इक्वल टू वॉट? ए सी इंटू सी डी. ए सी is indicating what? AC is parallel to y axis and y axis is showing what? Y axis is showing what? Velocity. आणि किती ते 60 means this is 60 km/h. AC ची लांबी किती आहे? 60 km/h. and what is CD? CD is nothing but x axis and it is what? 2 hours. So we'll put that only value here. Look at here, 60 km/h into CD 2 hours, and so 60 into 2 into km/h into hour. So what will get? 120 kilometer. म्हणजेच when you are drawing distance time graph, आपण जेव्हा दोन विशिष्ट पॉईंट विचारात घेऊन त्यांच्या फ्रॉम दॅट पॉईंट वी आर ड्रॉन परपेंडिक्युलर ऑन ए टाईम लाईन आणि जो क्वाड्रँगल तयार होतो त्याचा एरिया, दॅट एरिया ऑफ क्वाड्रँगल इज इक्वल टू व्हॉट? डिस्टन्स कवर्ड बाय द ऑब्जेक्ट. हे लक्षात ठेवा. व्हेलॉसिटी टाईम ग्राफ जर आपण घेतला, व्हेलॉसिटी टाईम ग्राफचा डिस्टन्स कवर आणि त्या व्हेलॉसिटी टाईम कर्व जी असते तिचे 2 पॉईंटवरचे कोणते 2 पॉईंट तिच्यावरून आपण टाईम लाईनवर परपेंडिक्युलर टाकला तर तो जो क्वाड्रँगल तयार होतो त्याचा एरिया हा काय असतो? डिस्टन्स कवर्ड असतो. गॉट इट? सो दिस इज द डिस्टन्स कवर्ड. अजून एक प्रश्न विचारत आहे, व्हॉट इज द ॲक्सिलरेशन ऑफ द ट्रेन? ॲक्सिलरेशन आपण इथे काढून बघूया. व्हॉट इज ॲक्सिलरेशन ऑफ द ट्रेन? फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाईम. तुम्हाला माहिती आहे. कोणते 2 पॉईंट घ्या, आपण तेच घेऊया. दुसऱ्या चौथ्या. इनिशियल व्हेलॉसिटी पण फायनल व्हेलॉसिटी बघा 60च आहे, इनिशियल व्हेलॉसिटी पण 60च आहे. Why? Because the train is being what? Uniform velocity and time is 2 hours. So what is will get? And the answer is what? 0. So the train is having 0 acceleration. त्या ट्रेनला ॲक्सेलरेशन किती आहे? 0 आहे, कारण तिचा स्पीड चेंज होत नाही. देर इज नो चेंज इन द व्हेलॉसिटी ऑफ द ट्रेन अँड सो द ट्रेन इज हॅविंग व्हॉट? 0 ॲक्सेलरेशन. ओके, आता एक अजून उदाहरण दिले बघा. आता आपण व्हेलॉसिटी टाईम ग्राफ ऑफ युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड मोशन घेऊया. तिथे कॉन्स्टंट स्पीडने व्हेलॉसिटी गाडी चालत होती. आता इथे बघा काय होतं आहे, आफ्टर एव्हरी 5 सेकंड अ व्हेलॉसिटी ऑफ कार इज गिवन. लुक ॲट इट. 8. It is changing, or we can say now increasing. After every 10 seconds, velocity of the car is increasing, changing by 8 meter per second. And so this is the case of which acceleration? आता तुम्हाला युनिफॉर्म एक्सेलेरेशन चांगलं लक्षात आलं आहे. सो दिस इज एक्झाम्पल ऑफ व्हॉट? युनिफॉर्मली एक्सेलरेटेड मोशन. आणि ग्राफ पण रेडीमेड दिलेला आहे बघा. ग्राफ पण दिला आहे, तुम्ही हा ग्राफ ड्रॉ करून बघू शकतात. ग्राफ इज ऑल्सो गिवन. ओके, या ठिकाणी इफ यू ड्रॉ द ग्राफ यू विल सी दॅट द ग्राफ इज कमिंग व्हॉट? स्ट्रेट लाईन. हा ग्राफ स्ट्रेट लाईन आलेला आहे. यू कॅन ड्रॉ द ग्राफ. यू कॅन टेक अनदर एक्झाम्पल and draw the graph. Just take the condition that the body should be uniformly accelerated. Okay, and so what we can say that, look at there, the velocity changes by equal amounts in equal time intervals. बघा कितने चेंज झाली ती? 8 ने 8 by it has been changed by 8 every times in equal time intervals. So this is example of what? Uniformly
ॲक्सिलरेटेड मोशन, याला युनिफॉर्म ॲक्सिलरेशन आहे. सो द व्हेलॉसिटी चेंजेस बाय इक्वल अमाऊंट्स इन इक्वल टाइम इंटरवल्स. सो दिस इज अ युनिफॉर्मली ॲक्सिलरेटेड मोशन. गॉट इट? फॉर ऑल युनिफॉर्मली ॲक्सिलरेटेड मोशन द व्हेलॉसिटी इज स्ट्रेट लाईन. बघा व्हेलॉसिटी टाइम ग्राफ हा स्ट्रेट लाईन आलेला आहे इथे. इट इज अ स्ट्रेट लाईनवरती बघा. From non-uniformly accelerated motion, the velocity time graph may have any shape depending upon how acceleration changes with the time. मग नॉन युनिफॉर्मली ॲक्सिलरेटेड मोशन आहे तर व्हेलॉसिटी टाइम ग्राफ हा असा कोणत्याही स्वरूपाचा येईल. डिपेंडिंग अपॉन ॲक्सिलरेशन इंक्रीज होतं आहे, डिक्रीज होतं आहे, काय, इट विल डिपेंड अपॉन दॅट. ओके, गॉट इट? दिस इज. नाव वन क्वेश्चन दे आर आस्किंग. Determine the distance covered by the car in 10th and 20th second of the motion. या कारने 10व्या सेकंदापासून 20व्या सेकंदामध्ये किती अंतर कव्हर केलं. दिस लुक ॲट इट. सो वेन इट्स ॲट द एंड ऑफ 10th second its speed was or its velocity was 16 meter per second. Means here its initial velocity was 16 meter per second. नीट लक्ष द्या. अँड ॲट द एंड ऑफ 20th second मी त्या कारची मोशन एवढ्या पिरियडमध्ये ॲनालाइज करतोय फक्त फ्रॉम 10th second टू द 20th second. ओके, अँड सो ॲट द एंड ऑफ 20th second इट्स स्पीड इज वॉट और इट्स वेलॉसिटी वॉज वॉट 32 मीटर पर सेकंड. ओके, गॉट इट? आता या वरनं मी काय केलं आहे, लुक ॲट हिअर. I had drawn two perpendicular on the time scale. टाइम स्केलवर 2 परपेंडिक्युलर टाकले बघा मी. AD perpendicular to x axis and BC also perpendicular to x axis. अजून मी काय केलं आहे बघा, we had drawn one perpendicular on BC. AE perpendicular to BC. इथे हा पण परपेंडिक्युलर आहे. आता या ठिकाणी बघा हा AD पोर्शन काय इंडिकेट करेल. AD portion will indicate this parallel to y axis, y intercept, and it is 0 to 16 means it is what 16 meter per second. Means AD is nothing but initial velocity. Okay, this total BC, look at here BC. BC is parallel to once again y axis and it is what final velocity 32 meter per second. This is final velocity. आणि हा BE पोर्शन नीट बघा. दिस इज BE. हाऊ मच दिस BE विल बी अप टू हिअर 16 आणि इथून पुढे 32 म्हणजे हा योगायोगाने हा पण किती आला आहे 16 मीटर पर सेकंड. दिस इज युअर चेंज इन व्हेलॉसिटी आहे बघा. कारण तुम्ही फायनल मायनस इनिशियल केलं. फायनल मायनस इनिशियल 32 मायनस 16 काय येईल 16 मीटर पर सेकंड. योगायोगाने तसं येतं आहे, काही प्रत्येक वेळेस सारखेल असं काही नाही. चेंज इन व्हेलॉसिटी इज नॉट ऑलवेज इक्वल टू इनिशियल व्हेलॉसिटी असं काही नाही. सो दिस इज व्हॉट अवर चेंज इन व्हेलॉसिटी. दिस पोर्शन इज चेंज इन व्हेलॉसिटी. समजून घ्या. आता हे बघा हॉरिझॉन्टल AE अँड DC आर पॅरल टू एक्स ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिस काय दाखवतोय टाईम. सो दिस इज फ्रॉम 10 to 20th second म्हणजे हा DC काय दाखवतो बरं करेक्ट 10 second. अँड AE ऑल्सो इंडिकेटिंग व्हॉट सेम पॅरल टू एक्स ॲक्सिस किंवा हा रेक्टँगल तयार होतो आहे. सो इट इज 10 second ओनली. हे जर तुम्हाला कळलं तर आता प्रॉब्लेम आपला सॉल्व होतो आहे. लुक ॲट इट. डिस्टन्स कवर्ड बाय द कार इन 10th and 20th second. मी पहिले काय करेल आत्ता मागे सूत्र बघितलं बघा. डिस्टन्स कवर्ड इज इक्वल टू व्हॉट ॲव्हरेज व्हेलॉसिटी इंटू टाईम. पण ॲव्हरेज व्हेलॉसिटी काढणार कशी इकडे काढतो बघा. ॲव्हरेज व्हेलॉसिटी इज इक्वल टू फायनल व्हेलॉसिटी इनिशियल व्हेलॉसिटी आणि जो टाईम इंटरवल घेतलेला आहे सॉरी दोघांचे ॲव्हरेज. ओके, V + U अपॉन 2. आता या ठिकाणी फायनल व्हेलॉसिटी किती आहे 32 युनिट. आय एम नॉट रायटिंग. इनिशियल इज 16 सो अपॉन 2. दिस इज व्हॉट 48 upon 2 and so what will the average velocity then 24 meter per second. So average velocity was 24 meter per second into time. किती टाइम आहे वरती आपण आता बघितला. टाइम इज फ्रॉम 10 to 20 second.
means time is how much? 10 second. पुन्हा तेच product of numbers different and products of units are different. And so what we get? 240 meter per second. Sorry, only meter. Huh? It is 240 meter. Distance covered by the car is 240 meter from 10 to 20 सेकंड. बघा ग्राफवरनं काढलं मी. अजून आता मागच्या वेळेस तुम्हाला बोललो होतो, एखादा डिस्टन्स टाईम ग्राफ दिला आहे आणि त्या डिस्टन्स टाईम ग्राफवरचे कोणतेही दोन बिंदू जर तुम्हाला दिले आहेत, दोन पॉईंट दिले आहेत, तर त्या दोन पॉईंटवरनं मी टाईमलाईनवर परपेंडिक्युलर टाकायचा आणि जो क्वाड्रँगल तयार होतो त्याच्याने आपल्याला डिस्टन्स कवर काढता येतं. मीन्स लुक एट हिअर, वी गॉट दिस क्वाड्रँगल हिअर ABCD and we'll carry out its area, then we'll get what? Distance covered. Means distance covered is equal to area of quadrilateral ABCD. पण हा क्वाड्रिलॅटरल काय आता माझा रेग्युलर क्वाड्रिलॅटरल नाही आहे, म्हणून मी काय करतो आहे मग, लुक ॲट हिअर, हा पहिला वरचा ट्रायंगल आहे त्याचा एरिया आणि खालचा जो क्वाड्रिलॅटरल आहे त्याचा एरिया, दोघांची एरियाची काय करतो, ॲडिशन करतो. ओके, सो एरिया ऑफ इट इज इक्वल टू व्हॉट? एरिया ऑफ ट्रायंगल, लुक ॲट हिअर, AEB प्लस एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल, आणि तो रेक्टँगल आहे, स्क्वेअर दिसतोय तरी मानायचा नाही, AECD. आता एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला माहिती आहे, 1/2 बेस. इथे बेस आपण काय घेऊया, लुक एट इट, विल टेक बेस ॲज AE अँड हाईट ॲज व्हॉट, BE. सो AE इंटू BE प्लस एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल AECD, लुक एट इट, AECD एरिया रेक्टँगल, सो लेंथ ऑफ product of adjacent sides, AD into what? CD. AD into CD. And if you observe that AE, how much is AE? आपण बघा वरती सगळं काढून ठेवलं आहे. AE 10 सेकंद आहे. B काय बघा, what is BE? Change in velocity, how much? 16 meter per second. So I am putting that value here. AE 10 second, BE 16 meter per second plus आता AD बघा काय, AD is what? This portion. Look at this portion. It is parallel to y-axis and it is this 16 meter per second, and CD is what? 10 second. So AD is what? 16 meter per second into 10 second. Now solve this. 1/2 ने आपण याला काय होईल, 5 into 16 into second into meter upon second plus 16 into 10 into meter per second into second. Just simplify this. On simplifying, look at it, what do you get? 80 meter plus 160 meter, and how much it is? 240 meter. आलं वरच्यासारखं आन्सर. So this is very important. And distance covered by the vehicle is 240 meter. Got it? मग असं प्रत्येक वेळेस करणार का? आपल्या उदाहरण देते असं ग्राफ काढून सोडत बसायचं का? नो. सम डिफरंट मेथड्स आर देअर, फॉर्म्युलेज आर देअर. वी हॅव टू स्टडी द how to solve this problem by formulae. That will discuss in next lecture. Till then, bye bye, take care all of you.